Audio Jungle. जय भीम जय लवजी भावनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा लाडके भाऊच्या यूट्यूब चॅनलवरती। तर भावनो, माझं नाव आहे सुनील मस्के, तुम्ही पाहता यूट्यूब चॅनल सुनील मस्के 358। तर भावनो, आज तुमच्यासाठी खास नवीन टॉपिकवरती ट्युटोरियल घेऊन आलेलो आहे। तर भावनो, आजचे जे ट्युटोरियल आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहे। आजचे ट्युटोरियल खूप खास आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे। तर भावनो, अवघे आपल्याला 1 ऑगस्ट या दिनानिमित्त टेटस तयार करायचे, कारण भावनो 1 ऑगस्ट या दिवशी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असते। तर त्या जयंतीनिमित्त भावनो आपल्याला टेटस तयार करायचे आहे। आणि जे आजचे जे ट्युटोरियल आहे ते फक्त तुमच्यासाठीच आहे। आजचे ट्युटोरियल तुम्ही पूर्ण बघून घ्यायचं आहे, कोठे स्किप करू नका, कारण भावनो तुम्हाला या मटेरियलमध्ये पासवर्ड दिलेला आहे। तो पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये डाव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला मिळून जाईल। त्याच्यामुळे भावनो तुम्ही हा व्हिडिओ कोठे स्किप करू नका। पासवर्ड मिळेल, पासवर्ड मिळाल्यानंतर मटेरियल डाउनलोड करून घ्या। मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं आहे। आणि भावनो, जर डाउनलोड करताना काय प्रॉब्लेम येत असेल तर मला इंस्टाग्राम आयडीला मेसेज करा, तिथे तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल। भावनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल आणि तुम्ही लवकरात लवकर असे टेटस तयार करू शकता। तर भावनो, सिम्पली तुम्हाला इथं काय करायचं आहे, मी जे बीटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट हे 2 प्रोजेक्ट दिले आहेत ना, ते अलाइट मोशन ॲप्लिकेशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। जर तुमच्याकडे अलाइट मोशन ॲप्लिकेशन नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन अलाइट मोशन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। भावनो, तुम्हाला काही दिवसांनी अजून मी न्यू अपडेट अलाइट मोशन ॲप्लिकेशन देणार आहे टेलिग्राम चॅनलवरती। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथे जाऊन टेलिग्रामला सुद्धा जॉईन होऊ शकता। कारण भावनो, तिथे सर्व व्हिडिओचे मटेरियल, सर्व व्हिडिओचे ट्युटोरियल आणि सर्व एडिटिंग ॲप्लिकेशन देत असतो। तर भावनो, तुम्ही आपल्या इंस्टाग्राम आयडीला सुद्धा फॉलो करा, कारण भावनो इंस्टाग्राम आयडीवरती मी सर्व ट्युटोरियलचे रील्स अपलोड करत असतो। कारण भावनो, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता की आपल्या ट्युटोरियलच्या रील्स किती व्हायरल होत आहेत। तर भावनो, तुम्ही लवकरात लवकर असा टेटस तयार करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती किंवा टेलिग्राम चॅनलवरती किंवा इंस्टाग्रामवरती अपलोड करून व्हायरल करा। तर भावनो, हा व्हिडिओ तुम्ही खरं शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप सांगितल्यास मिळून जाईल, मटेरियल मिळून जाईल आणि पासवर्डसुद्धा मिळून जाईल। तर सिम्पली भावनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा टेटस कसा झाला आहे। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, अलाइट मोशन ॲप्लिकेशन इथं ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्या। 2 प्रोजेक्ट इम्पोर्ट केले असतील ते तुम्हाला तिथे दिसून जातील। तर अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। तर भावनो, हे अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसून जाईल। असा इंटरफेस दिसल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं, खालच्या बाजूला जी प्रोजेक्ट ऑप्शन दिसत असेल ना, याच्यावरती क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पाहू शकता तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिले आणि एक शेक इफेक्ट प्रोजेक्ट, असे तुम्हाला 2 प्रोजेक्ट दिलेले आहेत। अवघे भावनो, फक्त आपल्या इथं 2च मिनिटाचा टेटस आहे, 2 मिनिटाच्या वर आपलं भावनो टेटस जाणार नाही, कारण भावनो हा व्हिडिओ जो आहे तो कमिंग सून साठी बनवायचा आहे। तर 1 ऑगस्ट कमिंग सून असा टेटस बनवायचा आहे। तर सिम्पली तुम्हाला हे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे। हे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर बीटमार्क ऑलरेडी तुम्हाला करून दिलेले आहेत या सॉन्गला। तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, हे भावनो माझ्या चॅनलचे नाव आहे किंवा लोगो। तर सिम्पली तुम्हाला काय करायचं, याच्यावरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जाऊन तुमच्या चॅनलचे नाव किंवा लोगो असेल तर इथं सेट करून घ्यायचा आहे। आणि जो इफेक्ट आहे तोच इफेक्ट इथं अप्लाय करायचा आहे, दुसरा कुठलाही इफेक्ट अप्लाय करायचा नाही। तर भावनो, इथं तुमच्या चॅनलचे नाव टाका किंवा लोगो टाका आणि ओके करून घ्या। ओके केलं भावनो, ओके केल्यानंतर भावनो तुम्हाला पुढच्या बीटमार्कवरती आपले मटेरियल यूज करायचे आहे। तर सिम्पली तुम्हाला भावनो 1.20 या बीटमार्कवरती यायचे। या बीटमार्कवरती आल्यानंतर प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करायचे, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो आपल्या मटेरियलचे फोल्डर जे आहे ना, ते मटेरियलचे फोल्डर इथं ओपन करून घ्यायचे। तर हा व्हिडिओ भावनो तुम्हाला मी दिलेला हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करून घ्यायचा। या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि प्लस करून घ्यायचे। प्लस केल्यानंतर भावनो, हा व्हिडिओ जर वाढला असेल तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। असं व्यवस्थित कट केल्यानंतर हा व्हिडिओ तुम्हाला असा व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे। हा व्हिडिओ असा व्यवस्थित ॲड केल्यानंतर सिम्पली तुम्हाला ते एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। प्लसवाला आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन हा तुम्हाला फोटो दिला आहे याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या।
प्लस केल्यानंतर मॉनिटर वरती जाऊन याची साईज व्यवस्थित अशी कमी करून घ्यायची आहे. आणि भावनो हा व्यवस्थित वरच्या बाजूला सेट करून घ्यायचा. व्यवस्थित वरच्या बाजूला सेट केल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं आता काय करायचे, या फोटोवरती क्लिक करायचे, एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. या इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला भावनो हा स्मूथ एक इफेक्ट दिसत असेल, याच्यावरती क्लिक करून घ्यायचे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर सिंपली भावनाची स्ट्रेंथ जी आहे ना ती तुम्हाला व्यवस्थित 40 ठेवून घ्यायची आहे. अशी व्यवस्थित 40 ठेवून घेतल्यानंतर सिंपली आता तुम्हाला आपल्याला इफेक्ट ॲड करून घ्यायचे आहे. तर शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर भावनो तुम्हाला फोटोवर दिसत असेल, याच्यावरती क्लिक करायचे. इफेक्टमध्ये जाऊन 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे. कॉपी इफेक्ट केल्यानंतर तुम्हाला बीट मार्कवरती यायचं आहे. बीट मार्कवरती आल्यानंतर भावनो आताच्या फोटोला हा इफेक्ट व्यवस्थित ॲड करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट व्यवस्थित ॲड झाल्यानंतर सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, 3.10 या बीट मार्कवरती यायचे. या बीट मार्कवरती आल्यानंतर प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करायचे. मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन तुम्हाला PNG दिले, ती PNG व्यवस्थित ॲड करायची. या PNG वरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर भावनो PNGची साईज जी आहे ती व्यवस्थित कमी करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खालच्या बाजूला भावनो सेट करून घ्यायची आहे. असे व्यवस्थित सेट केल्यानंतर सिंपली तुम्हाला याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत याची लेंथ वाढवल्यानंतर सिंपली आता तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर ओव्हरली व्हिडिओ ॲड करून घ्या. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, मीडियामध्ये जाऊन ऑल मीडियामध्ये जाऊन भावनो ओव्हरली व्हिडिओ ॲड करा. याच्यावरती क्लिक करा आणि प्लस करून घ्या. प्लस केल्यानंतर व्हिडिओवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. ब्लेंडिंग आणि ऑपसिटीमध्ये जाऊन याची ऑपसिटी भावनो तुम्हाला 40 ठेवून घ्यायची आहे. लाईटिंगमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. व्यवस्थित स्क्रीन केल्यानंतर पाहू शकता भावनो हा व्हिडिओ एवढा असा व्यवस्थित दिसून जाईल आणि याचा वाढलेला पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट कट केल्यानंतर सिंपली आता तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्ट पुन्हा ओपन करून घ्यायचा आहे. तर हे शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला 2 लेअर दिसतील. हे सिलेक्ट करायचे, लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्या आणि सिंपली तुम्हाला बीट मार्कवरती यायचे आणि हे लेअर इथे पेस्ट करून घ्यायचे आहे. असे व्यवस्थित हे लेअर पेस्ट केल्यानंतर तुम्हाला खालचा लेअर जो आहे तो व्यवस्थित वाढवून घ्यायचा आहे आणि हे इफेक्ट तुम्हाला ऑफ असेल तर ऑन करून घ्यायचे आहेत. असे व्यवस्थित ऑन केल्यानंतर पाहू शकता भावनो हा इफेक्ट व्यवस्थित असा दिसून जाईल. आणि भावनो तुम्हाला हे जे बीट मार्क दिले आहेत ना 4.4 पासून पुढे, त्या बीट मार्कांना रेक्टँगल ॲड करून घ्यायचा आहे. प्लसवाल्या आयकॉनवरती क्लिक करा, हा रेक्टँगल सिलेक्ट करून 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचे. कलरमध्ये जाऊन पांढरा कलर ठेवायचा. भावनो तुम्हाला 1 सेकंदासाठी ठेवायचा हा रेक्टँगल. बाकीचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. हा व्यवस्थित असा पार्ट कट केल्यानंतर लेअरमध्ये जाऊन कॉपी लेअर करून घ्यायचं आणि पुढच्या बीट मार्कवरती पेस्ट करून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित भावनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून घ्यायचा आहे, कारण तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेलं समजून जाईल आणि मटेरियल मिळून जाईल आणि पासवर्डसुद्धा तुम्हाला भेटून जाईल. तर हा भावनो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपला कंप्लीट झालेला आहे. तर उजव्या कोपऱ्यात वरच्या बाजूला जो ॲरो दिसत असेल ना, त्या ॲरोवरती क्लिक करायचे. व्हिडिओमध्ये जायची, क्वालिटी जेवढी ठेवायची आहे ती ठेवा, व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्या. तर भावनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर भावनो हे तुमच्यासाठी खास नवीन टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भावनो फॉलो करा आणि तिथं प्रॉब्लेम असेल तर मेसेज करा, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देत जाईल. तर भावनो आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळून जाईल. तर भावनो भेटू आपण पुन्हा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये.